नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मसाला वांगी आपण बरेच प्रकारे बनवतो. कुठल्याही पद्धतीने बनवली तरी ही भाजी झटपट होते आणि चवीला फार छान लागते. त्यासाठी आपण इथे छोटी वांगी घेतलेली आहेत. जे काटे आणि देठ थोडे कापून घ्यायचे. अशा पद्धतीने साफ करून झाल्यानंतर त्याला असे चिरे द्यायचे आणि मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचे. आता भाजलेले शेंगदाणे, आपल्या चवीनुसार हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. पाणी न घालता वाटायचं. कांदा आणि टोमॅटोमुळे आपलं वाटण ओलसर झालेलं आहे. आता इथे तेल तापवायला ठेवलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे घालायचं आणि तयार केलेलं वाटण असं छान परतून घ्यायचं. आता हे वाटण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता इथे आपले जे वांगे आहेत ते पाण्यामधून बाहेर काढायचे आणि त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा. उरलेला मसाला बाजूलाच ठेवायचा. अशा प्रकारे हा भरून झालेला आहे. आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आणि त्यामध्ये मोहरी घालायचं आणि भरून घेतलेले वांगे यामध्ये सोडायचे. चांगले परतून घ्यायचे. साईडला पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं. चांगले परतून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. ही वांगी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. कांदा टोमॅटो घातल्यामुळे आपल्याला हे वाटण परतून घ्यावं लागलं. तर आपण तसाच मसाला या वांग्यामध्ये भरू शकतो, परंतु कांदा आणि टोमॅटो घातल्यामुळे भाजी चवीला छान लागते. आता परतून झालेले आहेत. आता गरम पाणी घातलेलं आहे. आता थोडा मसाला उरलेला आहे, तो आपल्याला नंतर घालायचा आहे. ही वांगी कोवळी असल्यामुळे पटकन शिजतात. आता गॅस मोठा करायचा आणि छान शिजू द्यायची. आता आपण उरलेला मसाला सुद्धा यामध्ये घातलेला आहे. आता या मसाल्यामध्ये आपण आधीच मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायची आपल्याला आवश्यकता नाही. यावरती झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती सुद्धा पाणी घालायचं. असं करून आपण हे शिजवून घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण अशी लबलबीत ठेवू शकतो किंवा थोडी दाटसर करून घ्यायची. आणखी थोडं पाणी आटवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे झणझणीत मसाला वांगी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.